प्रचाराचा धुराळा उडालाय, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत, टीका टिप्पणी केली जाते। अशात उद्धव ठाकरेंनी त्यांना उबाठा म्हणणाऱ्यांचा समाचार घेतलाय। दिल्लीश्वरांची माकडं असा शब्दप्रयोग करत त्यांनी 2 नवे शॉर्ट फॉर्म महाराष्ट्राला दिले, ज्यावरून आता तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्या। दिल्लीश्वरांची 2 चावी देणारी चावीचे माकडं त्यांच्या हातात कोलीत सापडले। उबाठा ठाकरेंकडे जी शिवसेना उरली तिला विरोधक याच शॉर्ट फॉर्मचा वापर करत हिणवतात। ठाकरेंना हे काही रुचत नाही, मग ते भडकतात। उबाठा कशाला? उबाठा कशाला? माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे। उबाठा काय? उबाठा काय? मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार? आणि उबाठा असेल तर उभा ठाकलेला आहे मी, या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे। उबाठा म्हणण्यावरून ठाकरेंनी उभा ठाकलेली अशी कोटी करूनही झाली, पण तरीही विरोधक काही थांबेनात। मग अखेर ठाकरेंनी शिंदे आणि फडणवीसांनाच उबाठावरून टार्गेट केलं आणि 2 नवे शॉर्ट फॉर्म दिले। दिल्लीश्वराची माकडं अशा शब्दात ठाकरेंनी टीका केली आहे। दिल्लीश्वरांची 2 चावी देणारी चावीचे माकडं त्यांच्या हातात कोलीत सापडले। एक माकड दाढीवालं, त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चारता येत नाही। माझं नाव घेताना त्यांच्या घशात बाठा अडकतो। आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय, त्यांच्या पक्षाचं नाव काय? ए संशी। काय कळलं तुम्हाला? त्यांचं फुल फॉर्म जो आहे ते काय आहे? मिंद्याचं नाव ए संशी। आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते देगंफ, ज्याला तुम्ही काय म्हणता? टरबूज। टरबूज बोलता नाही, मला माहित नाही, मी असा अपमान कदापि करत नाही त्यांचा। टरबूज बोलता? नाही नाही नाही, त्यांना चावी म्हणजे भांग प्यायलेली कशी असतात ना माकडं, तसं बोलतायत। फडणवीसांनी या टीकेनंतर ठाकरेंना उपचाराची गरज असल्याचं म्हटलंय। त्यांना डॉक्टरकडे जाण्याचा सल्लाही देऊन टाकलाय। उद्धवजींचा बॅलन्स गेलेला आहे, त्यांना मेडिकल हेल्पची आवश्यकता आहे। त्यांनी एखाद्या चांगल्या सायकियाट्रिस्टला दाखवावं आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत घ्यावी। मला असं वाटतं की ज्यावेळेस या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो त्यावेळी निश्चितपणे त्याला हे लक्षात येत आहे की जनतेने आपल्याला रिजेक्ट केलेलं आहे आणि म्हणून आता शिवीगाळ करण्यावर ते उतरलेले आहेत। पण मला असं वाटतं की खरोखर त्यांचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्याकरता एखाद्या सायकियाट्रिस्टची मदत त्यांनी घ्यावी। तर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही यावरून ठाकरेंना सुनावलंय। हे करताना त्यांची दाढीवाल्यांचं महत्त्व ठाकरेंना पटवून देण्याचा प्रयत्न केलाय। दाढीवाल्याचा चमत्कार त्यांनी पाहिलेला आहे आणि म्हणून एखाद्याने आपल्यावर केलेला आघात, त्याच्यापासून होणारा त्रास, या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी हे वाक्य वापरलेले आहेत। एक लक्षात ठेवा, जे दाढीवाले असतात ना ते योग्य वेळेला करेक्ट कार्यक्रम करतात, हे आपण पाहिलेलं आहे। म्हणून आता जास्त दाढीवाल्याच्या नादी लागू नका, जे बिन दाढीवाले आहेत त्यांना सांभाळायचा प्रयत्न करा। आता यावर येतील तितक्या प्रतिक्रिया थोड्याच आहेत म्हणा। सुरुवात उभाटावरून झालीय, आता ही टीका 2 नवे शॉर्ट फॉर्म घेऊन आले। पुढे आणखी काय काय बघावं लागेल, काय ऐकावं लागेल याची कल्पना करणं कठीणच आहे, कारण नेत्यांच्या कल्पनाशक्तीला धुमारेच उतके फुटतायत। गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।